फ्रेंड्स, आज मच्छी बनायचा बेत घेतलेला आहे। बघा मालकाने आपले गोड गोड पाण्यातली मच्छी आणून दिलेली आहे। आता धुवून घेते, चांगली साफ करून घेते। याच्यात थोडं ज्वारीचं पीठ टाकून धुते। हे बघा पीठ टाकून घेतलं ना तर चांगली धुवून निघती। कोणतं पीठ घेतलंय का? कोणचं घ्यायचं? ज्वारीचं, बाजरीचं। अशी धुवून चुळून चांगली साफ करून घ्यायची। सांभाळून धुवायची। मच्छीचा काटा हातात टोचला ना लय दुखतो। हे बघा पीठ लावून मस्त असं घासून घेतलंय। असं चांगलं धुवून घ्यायचं, नाही तर मग कडू लागते मच्छी। आता पाण्याने धुवून काळा घ्यायचं। काळा असतं का ते असं चांगलं धुवून घ्यायचं। हे बघा कसं जीव चालायचा। असं सगळंच पाहिजे त्याला खायला, चपाती बिपाती नकोय। हे बघा मच्छी आता मस्त धुवून घेतली आहे। तळून काढणार आहे आज। आज फ्राय मच्छी करणार आहे। बघा मिरची पावडर घेतली, थोडी हळद घेते, थोडी आणि चवीनुसार मीठ घेते आणि बेसन पीठ टाकते थोडं। आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। करून आता याला लावून घेते। तळून मस्त होती मग मच्छी। हे बघा आता सगळं लावून मसाला लावून घेतलाय। आता मी 5 मिनिटं असंच ठेवून देणार आहे, म्हणजे चांगला मसाला मुरून यायला देते। आता असेच गॅस चालू करून घेते आणि तवा ठेवते। मच्छीला झाले 15 मिनिटं ठेवून। कशी मस्त मुरली पाण्याचं। हे बघा मस्त झालं। तव्याला जरा गरम होऊन द्यायचं आणि गरम झाल्या मग तेल टाकी दे। पेंडा ते आणलेला पण तवा चांगला तापलाय बघा। आता तेल टाकून घेते आणि आता मच्छी टाकते। तेल गरम झालं तर झालंय गरम, गरम झाले त्याला आता मच्छी टाकून घेते त्याच्यात। गरमीचं जेवण जात नाही, असं काही वशेत विषेत असलं खायला म्हणजे मग जेवण जातं। जरा काय करावं। हे बघा आता या एक साईडनी तळली मच्छी, आता खालचं अंग वरती करून घेते। अशी पलटी करून घ्यायची। हे बघा किती मस्तपणे पलटी होते। हे बघा सगळी पलटी करून घेतली। आता अजून थोडंसं असं तेल टाकून घेते। आता मस्त तळून झाली मच्छी। आता गॅस बंद करून घेते। मालकन पोरग गेलंय गायला पेंडा आणायला, इकडं कुठं इकत भेटतय। आता मच्छी बनवली तर गॅस बीस बंद करून घेते। ते आल्यावर मग जेवण करून घेणार आहे। पेंडा आणलाय पप्पांनी खायला। पाऊस पडायला टाइम आहे अजून 1-1.5 महिना। आता काय पाऊस पडल्या चारा उगायचा नाही, त्याच्यामुळे घेऊन आले पेंडा गायसाठी।
आता हे आम्ही काढून घेणार आहे बाहेर आणि तिथे ठेवणार आहे साईडला. आता पेंड आणला 100 पेंड गायला खायला. आता आम्ही तिघ चौघ फटाफट लावू ना. लांबून आणलाय घरी होता का ते शेतात होता. सचिनच्या दुसऱ्या माणसाला खुल्लं तर हाय त्या 2-2 घ्या बरं का. मग तिथं लावणार आहेत आता हे थप्पी करणार. तिथून मग मोजूनच भरायच्या होत्या ना. मग कुठं पडलेत बिडलेत जाऊ दे पडू दे. ऊन तर खूपच जास्त पडलंय बघा आज. लय गरम व्हायला लागलं. अरे खाली खाली आहे. आम्ही चौघांनी मिळून टाकले. लय भुसा बिसा निघला खाली करताना अंगाला चावल्यावर होत आहे. आता आंघोळी बिघड्या करू पेंड्या बिंड्या आंघोळ्या बिंगळ्या करून आता हे बघा तिथे लावून ठेवलं मी सगळं. माझी चप्पल पण तुटली. चावत पडता पडता वाचली मी. आम्ही तर भरली बी खाली बी केली. चला आता आंघोळ करू. आता आम्ही सगळे आंघोळ करून घेणार, फ्रेश होणार आणि मग जेवायला बसणार. अलग अलग आंघोळ करणार. चला. माझी चप्पलच तुटली बघा ही. आता एका पाण्यामध्ये जाते अशीच. हे बघा तहान लागले तर पाणी पण प्यायचंय. लय गरम होत आहे बाबा आज. लय पाणी गार मस्त. हे बघा आता आम्ही आंघोळ्या बिंगळ्या करून एकदम फ्रेश होऊन आता जेवायला बसलोय. दादाने ऑलरेडी जेवायला घेतले, त्याला जायचंय कामाला म्हणून. पप्पा पण आता आलेत. मग मी आता वाढवते पप्पांना. आज मस्त मच्छी आहे. तर पप्पा पहिले दही खातीन आता, पोट थंडगार व्हायला. हे बघा गरमीमध्ये दही खायचं अनुषापोटी मग थंडगार हा तू दही खाऊ गरम जातो. दोन परातीचे या गरम 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 करून पिली पेंडा बिंडा खाली करून याच मच्छी भाकरी खायला छान झाली छान. बस सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर व्हिडिओला शेअर करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.